पण हसन मुश्रीफ यांच्याशी मी माझ्या राजकीय जीवनामध्ये 5 मिनिटापेक्षा जास्त बोललेलो नसेल. जिथे सांगतायत की मी पुढाकार घेतला की घेतला. 2019ला पवारसाहेबांच्या पुण्याच्या घरी बैठक झाली होती. त्या बैठकीमध्ये सगळे नेते सगळे प्रमुख नेते उपस्थित होते आणि त्या बैठकीमध्ये BJP बरोबर जाण्यासाठी हसन मुश्रीफांनी टोकाचा विरोध केला होता, टोकाचा. त्याच्यानंतर 2021मध्ये जेव्हा शिंदेसाहेबांची फूट पडली तेव्हा सगळे आम्ही यांच्या केबिनमध्ये जमलो, अजितदादांच्या, आणि पवारसाहेबांना पत्र लिहायचं ठरलं. मी वारंवार हे महाराष्ट्राला सांगतो. तेव्हा त्याने सांगितलं की पवारसाहेबांना आपण विनंती करूया की आपण BJP बरोबर जाऊया. अजितदादा समोर होते, सगळ्यांचं पत्रक फिरलं, मी पत्रावर सही केली आणि बाहेर आल्यावरती मी जयंत पाटलांना सांगितलं की साहेब ही सही माझी मान्य नाही, मी काय हलणार नाही. आणि जयंत पाटील ही त्याच विचाराचे होते. त्यांनी ते पत्र पवारसाहेबांना कधी दिलंच नाही. आजही ते पत्र जयंत पाटलांच्या खिशातच आहे. नंतर मग 1 वर्ष जवळजवळ आम्ही विरोधी पक्षात राहिलो, आमचे विरोधी पक्ष नेते होते आणि मग नंतर हे सगळे उठून पलीकडे गेले. नंतरच्या काळामध्ये आपण BJP बरोबर जाऊया, आपण BJP बरोबर जाऊया असं सातत्याने सांगणारे जे काही नेते होते त्याच्यातले एक हसन मुश्रीफ होते. आता पक्षात मी एकटा पडलो आहे का मी दुसरा आहे, पण मी माझ्या बापाशी गद्दारी केलेली नाही. ज्या बापाने मला इथपर्यंत आणलं त्याच्याशी मी गद्दारी केली नाही. मी ज्या बापाने तुम्हाला घडवलं त्या सदाशिव मंडलिकांसारखी कोणाबरोबर गद्दारी करणार नाही. कोल्हापूरच्या इतिहासात सदाशिव दादोबा मंडलिक आणि तुमचे काय संबंध होते आणि सदाशिव दादोबा मंडलिक यांनी तुम्हाला कुठपर्यंत आणलं हे सगळ्या कोल्हापूरच्या पहिलवानांना माहिती आहे. तेव्हा मी तुमच्या नादाला कधी लागलेलो नाही. तेव्हा मी विनंती करतो, माझ्या तोंडाला लागू नका. तुमचं जे काय असेल बोलणं बिळणं ते ठीक आहे, ऐकून घेणारे ऐकून घेतील. मी कुणाचं ऐकण्यासाठी जन्माला आलेलो नाही. मी तुमच्यामध्ये पडत नाही तर तुम्ही माझ्या मध्ये पडत जाऊ नका. अजून मी खूप खोलात जाईल, खूप खोलात. कालच अजितदादांची सभा झाली, त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की अजूनही धर्मनिरपेक्षता हाच आमचा असतं ना. फुले शाहू आंबेडकर इथे आणि कुळवळकर हेगडेवार इथे, काय फरक पडतो? मांड्या 2 आहेत ना. ते इथे असावं लागतं ना. 2 विरोधी विचारसरणी, 2 पॅरलल रस्ते असे कधीच मिळत नाहीत. ते पॅरललच जातात. आणि ह्या देशामधला इतिहास जो 5000 वर्ष जुना आहे त्याच्यात हे 2 पॅरलल रस्ते ठरलेले आहेत आणि ते 5000 वर्ष मिळाले नाहीत तर काय ह्यांच्यामुळे एकत्र येणार आहेत? यांनी आधी वरची परमिशन घ्यावी, आम्ही असं बोलावं का? अध्यक्षांकडे सुनावणी सुरू होणार आहे आणि निवडणूक आयोगाने देखील निकाल दिला नाही. जे होईल ते होईल. एकदा लढायचं ठरवलंय ना, मग आता अध्यक्षांकडे होईल का सुप्रीम कोर्टात होईल याची चिंता नाही करायची. दादांचं म्हणणं आहे की खरी राष्ट्रवादी आमचीच आणि बारामतीमध्ये योग्य उमेदवार दिला जाईल. तसं दुसरीकडे अमित शहा बारामतीमध्ये काय होणार आहे आणि काय नाही याच्याबद्दल मी बोलण्याला काय अर्थ नाही. ते पवारसाहेब बघतील, ते पवारसाहेब ठरवतील. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांना अजून भेट दिली नाही अमित शहानी. त्यांना ते भेट देतात की नाही, अमित शहा त्यांना भेटतात की नाही ह्याच्याशी मला काय करायचं? त्यांचं म्हणणं की दौरा मला काय करायचं आहे? देखो, मैंने मेरे राजनीति की ज़िंदगी में पूरे ज़िंदगी में 15 मिनट भी कभी हसन मुश्रीफ से बात नहीं की है। बुज़ुर्ग होने के नाते मैं हमेशा उनका सम्मान करता हूँ। मैं नीचे स्तर की राजनीति नहीं करता हूँ। वो मैं अरे कहे और आप कहे उससे मुझे कुछ फ़र्क भी नहीं गिरता है।
लेकिन 2019 में जब पवार साहब के घर पे मीटिंग हुई थी और कुछ नेताओं को बोलना तभी था कि हम बीजेपी के साथ जाएंगे, तब उसमें ताकत से विरोध करने वाले हसन मुशर्रफ जी थे। और अब जाने का वक्त आया है जब 2022-23 में, तब घर पवार साहब के जाके बैठने वाले और चलो बीजेपी में जाएंगे ऐसे बोलने वाले पहले हसन मुशर्रफ थे। बार बार बताते हैं कि मैंने एक पेपर पे साइन की, हाँ की, मैं 10 बार महाराष्ट्र को बोल चुका था। वो बीजेपी के समर्थन का पत्र नहीं था, वो शरद पवार जी का आदेश लेने के लिए पत्र था, क्या अपन जा सकते हैं क्या। वो भी खत अजीत पवार जी सामने बैठे थे इसलिए मैंने साइन किया। बाहर आके मैंने जयंत पाटिल जी को बोल दिया था, मैं था, प्राजक्त तनपुरे था, हम लोगों ने सभी ने मिल के बोल दिया था कि हम पवार साहब को नहीं छोड़ेंगे, हमारी दस्तखत है वो निकाल डालो। पर मैं आज महाराष्ट्र को बताना चाहता था कि जयंत पाटिल की भी मानसिकता नहीं थी कि पवार साहब को अकेला छोड़ के जाना ये अपने ज़िंदगी का सबसे बड़ा गुनाह होगा, तो उन्होंने भी वो खत पवार साहब को नहीं दिया। आधी अधूरी बात मालूम है हसन मुशर्रफ जी को। मैं सिर्फ प्रार्थना इतनी करता हूँ कि मैं किसी का सुनने के लिए मेरा जन्म नहीं हुआ है, मैंने उनके बारे में कभी भी कुछ नहीं कहा है। जब वो मेरे बारे में बोलते हैं तब मैं उसकी रिएक्शन देता हूँ, मैं खुद होके कभी उनके बारे में नहीं बोलता हूँ। तो अगर अंगार लगेगी दूर तक जाएगी। अपनी शांति बनाए रखो, मैं शांत हूँ, तुम शांत हो। तुम हर दिन मुझे टपली मारने जाओगे तो टपली मारने के लिए मैं जिंदा नहीं हूँ, खुल के जवाब दूंगा। अजित पवार जी ने ऐसे कहा है कि हम आज भी धर्मनिरपेक्ष है। देखो ऐसा है कि धर्मनिरपेक्षता की परिभाषा अजित पवार जो समझते मुझे मालूम नहीं, लेकिन फुले शाहू अंबेडकर और हेगड़ेवार गोलवलकर दो पैरों पे रख के आदमी चल नहीं सकता है। एक तो इधर शाहू फुले अंबेडकर रखो, नहीं तो इधर हेगड़ेवार गोलवलकर रखो। ये दो विचारधारा आज की नहीं है, ये विचारधारा 5000 सालों से इस देश में चलती आई है। तुम एक बाजू से रहना पड़ेगा, दो रास्ते के बीच में, दोनों रास्ते पे दो पैर रख के तुम चल नहीं सकते। अगर इतनी बात उनको समझ में आए तो ठीक है, नहीं समझ में आए भी तो भी ठीक है। सर जरांगेंची सभा आहे 24 तारीख उद्याचा दिवस आहे। सर निश्चित आमचे लक्ष आहे कुणी हुल्लडबाजी करू नये, त्यामुळे उद्या सराडी सरकून काढण्यात आले। कोण म्हणाला सर? संजय सर ठीक आहे, आता तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी 24 तारीख दिली होती, जरांगेंना दिली होती, त्यामुळे आम्हाला काय त्याच्यामध्ये बोलायचंच नाही आहे। तो त्यांचा आपस का मामला है, निपटा लेंगे उन लोग। हाँ, पण ती खालच्या न्यायालयाने दिली आहे, सोमवारी वगैरे ते उच्च न्यायालयात जातील आणि त्यावरती कदाचित उच्च न्यायालय स्थगिती देईल असं अशी अपेक्षा आहे। ज्या प्रकारे कारवाई केली आहे किंवा जे आरोप लावले गेलेले आहेत नागपूरच्या ही खूप जुनी केस आहे, 2002 सालची केस आहे। आता मला एवढं काय डिटेल ते आठवत नाही आहे, पण माझा मित्र निर्दोष आहे असं माझं स्पष्ट मत आहे। हां, ते तर होईलच ना, पण वरच्या कोर्टात स्टे मिळाले की परत आमदारकी रद्द होण्यासाठी जे 2 वर्षाचा कारावास आहे तो झालेला आहे त्यांना, पण वरच्या कोर्टाने स्टे दिला तर त्या ह्या शिक्षेची अंमलबजावणी कायदेशीररित्या विधान भवनामध्ये होऊ शकत नाही। सर, कर्नाटक सरकारने गोरखाबंदी पाठवलेली आहे, ह्या देशामध्ये कोणी काय खावलावं, कोणी काय घालावं, कोणी कुठला धर्माचा आदेश मानावा, हे ज्याच्या त्याच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावर अवलंबून आहे आणि ते संविधानाने दिलेलं स्वातंत्र्य आहे। मला वाटतं संविधान हे कुठल्याही सरकारपेक्षा मोठं असतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।